पाचोरा भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील वर्षा बंगल्यावर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आज दिनांक 27 मे 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भाजपा पक्षात प्रवेश केला आहे। मध्यंतरी अजित पवार गटाला हुलकावणी देणारे दिलीप वाघ शेवटी भाजपाच्या गडाला लागले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडीतील जिल्ह्यातील काही बड्या चेहऱ्यांना आपल्या गडाला लावून महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे। महिनाभरापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील, गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता। त्यावेळेसही माजी आमदार दिलीप वाघ हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या। मात्र ऐनवेळी वाघ यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय बदलला होता। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान आगामी जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेश करण्याचे ठरवले आणि आज सकाळीच दिलीप वाघ हे महत्वाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह पाचोरा शहरातून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी दिलीप वाघ यांच्यासोबत पाचोरा भडगाव मतदारसंघातील दिलीप वाघ कट्टर समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या पक्षप्रवेशाने पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या राजकारणात मोठे फेरबदल दिसून येणार हे मात्र निश्चित। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।